आणि यानंतर आपण बातमी पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेतल्या नव्या घोषणांची। पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी राज्यभरातल्या ठिकठिकाणी सेतू केंद्रांवर महिलांची झुंबड उडाली आहे। अनेक महिलांकडून पैसे उकळण्यासारखे अनेक गैरप्रकार देखील झाले। याबाबत सरकारने माहिती घेत गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे। सोबतच आज विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेबाबतच्या नव्या घोषणा केल्या। लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तींमध्ये काही बदल झाले त्याबाबत फडणवीसांनी विस्तृत माहिती दिली। सोबतच सेतू केंद्राला प्रति फॉर्म मागे 50 रुपये देण्यात येणार, तसंच एकाच कुटुंबात 2 महिलांना योजनेचा लाभ घेता येणार अशा मोठ्या घोषणा आज करण्यात आल्या। दरम्यान लाडकी बहीण योजनेतल्या बदलांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी कोणकोणती महत्त्वाची माहिती दिली पाहूया। सेतू केंद्र वगैरे यांनी किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील या सगळ्यांनी या योजनेमध्ये मदत करावी म्हणून प्रति व्यक्ती किंवा प्रति फॉर्म 50 रुपये राज्य सरकार त्यांना देणार आहे आणि याच्या वरचे पैसे जो सेतू केंद्रवाला घेईल आणि तशा प्रकारचा पुरावा मिळेल त्यांचं सेतू केंद्र रद्द करण्यात येईल हाही निर्णय घेण्यात आला। ऑगस्ट महिन्यापासून माझी लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांचे आणि एका कुटुंबामध्ये 2 महिलांना देण्याचा निर्णय झालेला आहे। एक विवाहित असेल तर एक अविवाहितला देखील देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। किंवा आम्ही कुटुंब नियोजन करून चूक केली का असा जो सवाल येतो त्या सवालाचं देखील उत्तर हे या प्रश्नाच्या माध्यमातून आपण दिलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।